IPLच्या 19व्या मोसमाचं बिगुल वाजलंय. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनराइज हैदराबाद यांच्यातील सलामीच्या लढतीने या हंगामाची सुरुवात होत आहे. एकूण 70 सामन्यांच्या या महाकुंभात 10 संघ विजेतेपदासाठी भिडणार आहेत. पण मैदानावरील चौकार षटकारांच्या पलीकडे सध्या क्रिकेट जगात एका नियमाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो म्हणजे इम्पॅक्ट प्लेयर. हा नियम नक्की काय आहे? खेळाडू आणि कर्णधार याला विरोध का करत आहेत आणि BCCIची यावर भूमिका काय आहे, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. IPLच्या 16व्या मोसमापासून BCCIने इम्पॅक्ट प्लेयर हा नियम लागू केला. या नियमानुसार प्रत्येक संघाला नाणेफेकीच्या वेळी त्यांच्या मुख्य 11 खेळाडूंसोबत 5 बदली खेळाडूंची नावे द्यावी लागतात. सामन्यांच्या कोणत्याही क्षणी म्हणजेच डावाच्या सुरुवातीला, विकेट पडल्यानंतर किंवा ओव्हर संपल्यानंतर संघ या 5 खेळाडूंपैकी एकाला मैदानावर उतरवू शकतात. जो खेळाडू बाहेर जातो तो पुन्हा त्या सामन्यात खेळू शकत नाही. हा नियम प्रामुख्याने संघाला एक्स्ट्रा बॅटर किंवा एक्स्ट्रा बॉलर वापरण्याची मुभा देतो. उदाहरणार्थ, जर एखादा संघाची फलंदाजी डगमगली तर तो एका गोलंदाजाच्या जागी फलंदाज खेळू शकतो. या नियमामुळे क्रिकेट आता 11 विरुद्ध 11 न राहता 12 विरुद्ध 12 खेळाडूंचा खेळ झाला आहे असं म्हणायला काय हरकत नाही. या हंगामात इम्पॅक्ट प्लेयर नियमावरून खेळाडूंमध्ये 2 गट पडले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी यापूर्वीच या नियमावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. रोहितच्या मते या नियमामुळे ऑलराऊंडर खेळाडूंचे महत्त्व कमी होत आहे. जेव्हा एखादा संघ अतिरिक्त फलंदाज किंवा गोलंदाज सहज घेऊ शकतो, तेव्हा शिवम दुबे किंवा व्यंकटेश अय्यर सारख्या खेळाडूंकडून गोलंदाजी करून घेण्याची गरज उतरत नाही. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार रिषभ पंत आणि इतर अनेक कर्णधारांचेही असेच मत आहे. क्रिकेट हा नैसर्गिक समतोल राखणारा खेळ असायला हवा. इम्पॅक्ट प्लेयरमुळे रणनीती आखणे सोपे झाले असले तरी खेळाडूंच्या नैसर्गिक कौशल्यावर कस कमी होऊ लागत आहे. अष्टपैलू खेळाडूंची वाढ खुंटणे हे भारतीय क्रिकेटच्या भवितव्यासाठी चिंतेचं कारण ठरू शकतं, असा सूर अनेक कर्णधारांनी लावून धरला आहे. इतका विरोध असूनही BCCI या नियमावर ठाम का आहे? BCCIचं म्हणणं आहे की या नियमामुळे IPL अधिक रोमांचक आणि अनप्रेडिक्टेबल झाली आहे. सामनाच्या निकालाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत कायम राहतो, कारण खालच्या क्रमांकावरही एखादा तडाखेबंद फलंदाज येऊ शकतो. तसेच प्रेक्षकांसाठी आणि ब्रॉडकास्टरसाठी हा नियम फायदेशीर ठरू शकतो, कारण सामन्यात धावांचा पाऊस पडतो आणि उत्कंठा देखील वाढत जाते. BCCIच्या मते हा नियम सध्या केवळ प्रायोगिक तत्वावर आहे आणि त्यातून मिळणाऱ्या डेटाचा वापर करून भविष्यात बदल केले जाऊ शकतात. पण सध्या तरी प्रेक्षकांचं मनोरंजन आणि स्पर्धेतील व्यावसायिक बाजू लक्षात घेता हा नियम कायम ठेवला जाणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर इम्पॅक्ट प्लेयर नियमाने IPLला एक वेगळे ग्लॅमर दिले असले तरी क्रिकेटच्या मूळ गाभ्याला धक्का लागायची भावना क्रिकेट प्रेमींमध्ये सुरू आहे. ऑलराऊंडर खेळाडूंची निर्मिती थांबली तर त्याचा फटका भारतीय राष्ट्रीय संघाला बसू शकतो. आता 19व्या मोसमात हा नियम सामन्याचे निकाल कसे फिरवतो आणि यावर कर्णधार कशी रणनीती आखतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? इम्पॅक्ट प्लेयर हा नियम क्रिकेटसाठी चांगला आहे की वाईट? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.